हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे क्रिटिकल क्वेश्चन्स ऑफ प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. तर प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स हा जो पॉईंट आहे मी अगोदर समजून सांगितला. याचे क्लासिकलचे क्वेश्चन्स आपले झालेले आहेत. आज आपण बघणार आहे क्रिटिकलचे क्वेश्चन. चला आपण आता क्वेश्चन्स बघूया. ओके, तर एक सेकंड. हां, फर्स्ट क्वेश्चन. तर फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय? अ फोर्स वेक्टर अप्लाइड ऑन अ मास इज रिप्रेझेंटेड बाय ॲज. एक फोर्स वेक्टर दिलाय, हा फोर्स वेक्टर दिलाय अँड ॲक्सेलरेटेड विथ 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. फोर्स दिलाय, ॲक्सेलरेशन दिलंय. तर कसं सॉल्व्ह करणार याला? तर बेसिक फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, एफ इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. ओके, आणि मग मास काढायचं आहे तर तुम्ही म्हणणार सर एफ अपॉन ए. तर एफ किती आहे तुमचं? 6i कॅप मायनस 8j कॅप प्लस 10k कॅप. ओके, अपॉन 1च आहे. तर मग फायनल एम किती होऊन जाईल? 6i कॅप मायनस 8j कॅप प्लस 10k कॅप. हे झालं आन्सर. पण मास कोणती क्वांटिटी आहे सर? मास स्केलर क्वांटिटी. मग आता याचं तर मॅग्निट्यूड घ्यावं लागेल आपल्याला. इथे वेक्टरमध्ये आलं ना. सो मास इक्वल्स टू आपण घेणार अंडर रूट ऑफ 6चा स्क्वेअर विच इज 36 प्लस 64 प्लस 100. तो हे आन्सर आलं पाहिजे आपलं. एम इक्वल्स टू हे ॲडिशन आली पाहिजे 200. आणि फायनल आन्सर किती येऊन जाईल? मग 200ला लिहिणं आपण 100 इंटू 2 आणि फायनल आन्सर येऊन जाईल मग आपलं 10√2. हे झालं आपलं आन्सर. ओके, तर आता हे याच्यात कोणतं आन्सर येईल? सो 10√2 हे आपलं फर्स्ट आन्सर येईल. नेक्स्ट, ए वेक्टर अँड बी वेक्टर आर पॅरलल टू इच अदर. दोघं कसे आहेत एकमेकाला? पॅरलल. द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी आर. बघा, जेव्हा दोन वेक्टर पॅरलल असतील एकमेकांना त्यावेळेस काय फॉर्म्युला असेल? त्यावेळेस तुम्ही म्हणणार सर ए एक्स अपॉन बी एक्स इक्वल्स टू ए वाय अपॉन बी वाय इक्वल्स टू ए झेड अपॉन बी झेड. ही सिच्युएशन असणार. अच्छा सर, ए एक्स ए वाय कोण असतात? चला आता मी तुम्हाला एकदा क्लिअर समजून सांगतो. ए एक्स ए वाय कोण? हा ए एक्स आहे, हा ए वाय, हा ए झेड आहे, हा बी एक्स आहे, बी वाय बी झेड. बस या व्हॅल्यू आपल्याला इथं प्लेस करायच्या. आता मग आता या जर व्हॅल्यू आपण प्लेस केल्या तर ए एक्सची व्हॅल्यू किती आहे? 2. बी एक्सची व्हॅल्यू किती आहे? सर 12 आहे. इक्वल्स टू ए वायची व्हॅल्यू किती आहे? सर -3. आणि बी वायची व्हॅल्यू किती? सर -b आहे. इक्वल्स टू ए झेडची व्हॅल्यू किती? ए आहे सर. बी झेडची व्हॅल्यू किती? 6 आहे सर. बस आपल्या या दोघांना आता सॉल्व्ह करायचं. तर बी काढण्यासाठी तर तुम्ही पहिलं 2/12 इक्वल्स टू 3/b. हे दोन्ही पण कसे आहेत? मायनस आहेत. तर मग बी इक्वल्स टू किती होऊन जाईल? बी इक्वल्स टू 12 इंटू 3/2. ओके, सो बी इक्वल्स टू 18 आलं. नाव आता आपल्याला ए एक्स अपॉन बी एक्स इक्वल्स टू ए झेड अपॉन बी झेड घेऊ शकतो आपण या सिच्युएशनला, या दोन टर्मला. मग ए एक्स 2 ए बी एक्स 12. ए झेड किती? ए आणि किती? 6. ओके, सो ए इक्वल्स टू 2 इंटू 6 अपॉन 12. तो 6 2 जा and this 2 will get cancelled 1. तर फायनल आन्सर ए इक्वल्स टू 1 येऊन जाईल. तर बघूया आता याच्यामध्ये ऑप्शनमध्ये काय. सो 1 and 18. तर दोनचा आन्सर ए आलं पाहिजे. नाव थर्ड नंबरचा क्वेश्चन चेक करूया आपण. इफ अ वेक्टर, काय दिलेला आहे क्वेश्चन? इफ अ वेक्टर 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 8k कॅप इज परपेंडिक्युलर टू द वेक्टर दिस, देन द व्हॅल्यू ऑफ एम इज. बघा, दोन वेक्टर जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, दोन वेक्टर जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील, त्यांचा डॉट प्रोडक्ट कधी पण काय असतो? 0 असतो. त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असतो? 0 असतो. तर मग आता डॉट प्रोडक्ट त्यांचा 0 असतो, तर मग आपण त्यांचं डॉट प्रोडक्ट करूया. सिम्पल. तुम्ही म्हणणार सर ए वेक्टर डॉट बी वेक्टर इक्वल्स टू, तुम्ही करणार 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 8k कॅप डॉट 4j कॅप मायनस 4i कॅप प्लस mk कॅप. ओके, आता ए डॉट बीचं उत्तर किती आलं पाहिजे? सर 0 आलं पाहिजे. यस. देन 2i कॅप सोबत आय कॅप, हाऊ मच इट इज? 4 2 जा मायनस 8. देन 3j कॅप 4j कॅप 12 4 3 12 अँड 8 इंटू एम प्लस 8m. ओके, देन 0 इक्वल्स टू प्लस 4 प्लस 8m. हे 4 या साईडला चाललं जाईल. तर मग इथे किती होईल? -4 इक्वल्स टू 8m आणि m इक्वल्स टू येऊन जाईल
-4/8 विच इज -1/2. ओके, सो -1/2 हे आन्सर आलं पाहिजे बी. ओके, नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन बघूया आपण. फोर्स दिलाय F, ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल डिस्प्लेस्ड इट. द डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय, डिस्प्लेसमेंट दिले in its own direction. If the work done is 6 joule, then the value of C is, आता आपल्याला किती नंबरचा क्वेश्चन आहे हा? देन द व्हॅल्यू ऑफ सी इज. आता बघा इथं फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, वर्क डन तुम्हाला किती दिले? वर्क डन दिले 6 जूल. अच्छा, वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो? वर्क डनचा फॉर्म्युला असतो फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. ओके, इथं डॉट प्रोडक्ट असणार बिकॉज वर्क डन कोणती क्वांटिटी असते आपली? वर्क डन आपली स्केलर क्वांटिटी असते. ओके, नाव मग आता याला जर तुम्ही डॉट प्रोडक्ट घेतलं, 6 जूल वर्क डन आलं पाहिजे, 3i कॅप प्लस CJ कॅप प्लस 2K कॅप डॉट इथं आलं पाहिजे 4i कॅप प्लस 2J कॅप प्लस 3K कॅप. ओके, आय कॅपसोबत आय कॅप चाललं जाईल. 6 = 4 त्रिक 12 प्लस C सोबत हे किती होऊन जाईल? 2C होऊन जाईल प्लस दिस इनटू दिस परत 6 होऊन जाईल. ओके, नाव आता हे किती होऊन जाईल? 6 = 12 विच इज 18 प्लस 2C. ओके, 2C = -12 and C = -6. Okay, this is your answer. C = -6, this will be your answer, C. Now work done when a force of 7i cap 4j cap -4 cap moves a body through a distance 10 meter in its own direction सांगितले. अगेन वर्क डनचा फॉर्म्युला काय? वर्क डनचा फॉर्म्युला आहे सर फोर्स डॉट डिस्प्लेसमेंट, हा फॉर्म्युला आहे. ओके, अच्छा जर मग आता फोर्स डॉट डिस्प्लेसमेंट घेतलं तुम्ही तर 7i कॅप -4j कॅप -4K कॅप. ओके, डॉट डिस्प्लेसमेंट किती? 10 आहे सर. अच्छा, आता इथं नीट लक्ष द्या, डिस्प्लेसमेंट कोणत्या डायरेक्शनने घ्यायला सांगितले माहीतच नाही आपल्याला. मग अशा वेळेस आपल्याला फोर्सचं काय घ्यावं लागेल? अशा वेळेस आपल्याला फोर्सचा मॅग्निट्यूड घ्यावं लागेल. ओके, तर मग आता ह्या जो फोर्स आहे ह्या फोर्सचा जर आपण मॅग्निट्यूड घेतला तर तो किती होऊन जाईल? 7² 49 प्लस 16 प्लस 16. ओके, अच्छा हे किती होऊन जाईल? 49 प्लस 16 हे अराउंड याचं पूर्णचा आन्सर डायरेक्ट येऊन जाईल 81. ओके, आणि हे होऊन जाईल मॉड ऑफ F 9. नाव मग आता आपल्याला वर्क डन काढायचं आहे तर वर्क डन = काय होऊन जाईल? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती आला आहे? 9 आणि डिस्प्लेसमेंट किती? 10. तर फायनल आन्सर 90 जूल. हे झालं आपलं वर्क डनचं आन्सर. कुठे आन्सर? C. नेक्स्ट I cap -2J cap -3K cap Q वेक्टर दिला. द अँगल मेड बाय P प्लस Q विथ X ॲक्सिस. बघा आता P प्लस Q करा पहिले, P प्लस Q करूया आपण सगळ्यात पहिले, मग आपल्याला पुढचा क्वेश्चन करता येईल. सो P वेक्टर प्लस Q वेक्टर. सो I cap -2J cap -3K cap डॉट 4i cap -2J cap प्लस 6K कॅप. ओके, आता याला तुम्ही कसं सॉल्व करणार? तर डॉटसोबत हे झालं 4, याच्यासोबत जाईल हे झालं -4 बरोबर आहे. अँड देन मायनस मायनस दिस इज +4 अँड -3 सो प्लस -12 हे किती होऊन जाईल? -12. तर फायनल आन्सर किती आलं? अच्छा, P प्लस Q करायचं आहे, सॉरी P प्लस Q करायचं आहे आपल्याला. तो P प्लस Q केलं किती होईल? सो आय सोबत आय तर हे 5i होऊन जाईल -2i -4J कॅप -3 प्लस 6 प्लस 3K कॅप. ओके, हे झालं P प्लस Q. आता P प्लस Qचा एक्स ॲक्सिससोबत अँगल विचारला आहे, एक्स ॲक्सिससोबत. फक्त आता हा जो वेक्टर दिला आहे आता लाईक ह्या वेक्टरला मी C वेक्टर म्हणलं. ओके, याचा एक्स ॲक्सिससोबत अँगल काढायचा असेल, बघा याचा एक्स ॲक्सिससोबत निघू शकतो, वाय ॲक्सिससोबत निघू शकतो, झेड ॲक्सिस. तर एक्स ॲक्सिससोबत अँगल कसा करणार? तर तुम्ही म्हणणार सर सिंपल आहे, AX = A कॉस अल्फा. डायरेक्शन कोसाइन नावाची कॉन्सेप्ट शिकली होती आपण. ओके,
बस त्याचेच यूज करायचं आहे, डायरेक्शन कोसाईन. नाव मग ए एक्स किती असतं सर, हे ए एक्स असतं, हे ए वाय असतं, हे ए झेड असतं, आणि इथं काय, हा मॉड ऑफ ए ना, म्हणजे जो कोणी हा जो वेक्टर याचा मॉड घ्यायचा आहे आपल्याला. तर मग सी वेक्टरचा मॉड काय, आता फॉर्म्युला झाला ना. मग सी वेक्टरचा मॉड किती येणार आपलं, तर सी वेक्टरचा मॉड घेऊया सगळ्यात पहिले आपण, विच इज 25 प्लस 16 प्लस 9. अच्छा किती येतं हे, अंडर रूट 50, 50 म्हणजेच 5√2. हे झालं आपलं आन्सर मॉड ऑफ सी. मग आता आपलं सी एक्स जर केलं असेल, सी एक्स इक्वल्स टू मॉड ऑफ सी इंटू कॉस अल्फा. कॉस अल्फा इक्वल्स टू सी एक्स इज हाऊ मच, सी एक्स तुमचं 5 आहे, आणि किती आलं 5/√2 आलं. सो 5 5 गेट कॅन्सल आउट, अल्फा इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 1/√2. हे किती होऊन जाईल 45 डिग्री. आपला आन्सर आला पाहिजे 45 डिग्री. 6 नंबरचा आन्सर आला पाहिजे 45 डिग्री, विच इज बी. नेक्स्ट, चूज द करेक्ट स्टेटमेंट. तर बघा आता, द वेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ बट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. अच्छा हे पहिलं स्टेटमेंट बरोबर दिसतं, जे की मी लिहूनही दिले आहे तुम्हाला नोट्समध्ये. तर डायरेक्ट हे आन्सर 7चं ए होऊन जाईल. नेक्स्ट, द साइन ऑफ द अँगल बिटवीन 3i cap j cap plus 2k cap and 2i cap minus 2j cap plus 4k cap. आता हा क्वेश्चन थोडासा मोठा वाटेल, बट आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. आपल्याला साइन अँगल काढायचा, मेन दोन वेक्टरचा पहिले अँगल काढूया. तर तुम्ही सांगणार सर ए वेक्टर डॉट बी वेक्टर इक्वल्स टू मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी कॉस थिटा. कधी पण दोन वेक्टरच्या मध्ये अँगल काढायचा हा एक बेस फॉर्म्युला असतो. मग आता ए डॉट बी करूया आपण. सो ए किती आहे 3i cap प्लस जे कॅप प्लस 2k cap डॉट 2i cap मायनस 2j cap प्लस 4k cap. ओके इक्वल्स टू, अच्छा मॉड ऑफ ए काढा, त्याचं डायरेक्ट मी तर खाली येतो आणि इथं कॉस थिटा इक्वल्स टू करून टाकतो. ओके हा कॉस थिटा घेऊया आपण. बरं नाव आता इथं नीट लक्ष द्या, मॉड ऑफ ए किती होऊन जाईल अंडर रूटमध्ये 3 9 1 4 इंटू याचं मॉड किती होऊन जाईल 4 + 4 + 16. ओके अच्छा हे कुठून आलं हे तर लक्षात आलं सर, हे कुठून आलं निट लक्ष द्या, मी एकदा समजून सांगतो. ते 16 कुठून आले, तर याच्यापासून आले. हा 4 कुठून आला आहे, हा इथून आला आहे. हा 4 कुठून आला आहे, इथं घेऊन आला. अच्छा हा 9 कुठून आलेला आहे सर, हा 9 याचा आहे. हा 1 याचा 1चा स्क्वेअर, हा 2 4. ओके आय होप तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात आली असेल. नाव आता याचं पुढे सॉल्व करूया आपण. मी इथं कॉस थिटा इक्वल्स टू 3 2 जा 6 मायनस 2 प्लस 8 हे झालं आन्सर 9 10. सो हे √14 इंटू 36 8 8 आणि 24. ओके ते किती झालं 6 - 4 अँड दिस इज 12 अपॉन √14 इंटू √24. ओके नाव लेट्स हिअर, याला कसं सॉल्व करणार आपण आता. सो 12 म्हणजे याला 12 जर लिहिलं आणि यांना आता दोघं अंडररूटमध्ये चालले जातील. ओके हे डबल अंडररूट आलं माझ्याकडून चुकून. हे किती 12 अपॉन हे होल अंडररूटमध्ये घेऊ आपण 14 इंटू 24. अच्छा 24ला 12 इंटू 2 लिहू शकतो आपण. सो 14 इंटू 2 इंटू 12 असं लिहू शकतो का, हो असं लिहू शकतो. अच्छा तर मग आता जर याला पुढे सॉल्व करायचं ठरवलं आपण तर बघा पुढे काय येते. सो वरच्या 12ला √12 इंटू √12 लिहू शकतो आपण. ओके देन आणि खाली √14 इंटू 2 इंटू √12. तर एक 12 चालले जातील आणि फायनली किती होऊन जाईल 12 अपॉन 14 इंटू 2. ओके अच्छा हे कसं आलं ऑपरेशन बघा. आता हे हा चालला गेला आणि हा चालला गेला, तर मग आता उरले काय, हा अंडररूट उरला आणि हे अंडररूट उरला, आणि डिवाइडमध्ये एकच कॉमन अंडररूट घेऊ शकता तुम्ही. सो हे किती होऊन जाईल, हे होऊन जाईल 6. तो फायनल आन्सर किती आला √6 अपॉन 14. अजून पुढे सॉल्व करायचं ठरलं तर 2 3 जा 6 अँड दिस इज 7.
तो दिस विल बी युअर आन्सर. बट हे काय झालं, कॉस अँगल झाला, कॉस थिटा. तुम्हाला साईन काढायचं आहे, तर तुम्ही इथं जर ट्रायंगल ड्रॉ केला तर तो कसा येणार, तर हा झाला तुमचा थिटा. ओके, तर कॉस म्हणलं तर ही √3 आहे आणि हे √7 आहे. तुम्हाला ही व्हॅल्यू काढायची. तुम्ही कशी काढणार, तर बेसिकली तुम्ही म्हणणार सर √7चा स्क्वेअर इक्वल्स टू √3चा स्क्वेअर प्लस एक्सचं स्क्वेअर. क्लिअर आहे का सगळ्यांना? हे काय लावलं तुम्ही, हे लावलं तुम्ही पायथागोरस थेरम. ओके, पायथागोरस थेरम लावला. तर √7चा स्क्वेअर तर 7 होऊन जाईल, √3चा स्क्वेअर 3 होऊन जाईल, प्लस एक्स स्क्वेअर होऊन जाईल. मग हे 3 इकडं आले तर 7 - 3 होऊन जाईल इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. किती आलं ते 4 इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. म्हणजेच एक्सची फायनल व्हॅल्यू किती आली असेल, एक्स इक्वल्स टू 2 होऊन जाईल सर. अच्छा, पण मग आता एक्स इक्वल्स टू 2 म्हणजे ही व्हॅल्यू 2 झाली ना, ही व्हॅल्यू 2 झाली तुमची. मग आता तुम्ही काय असं करणार, तुम्ही म्हणणार सर ट्रायंगल काढला इथे, ट्रायंगलमध्ये हा थिटा होता, ही √3 होती, ही √7 होती आणि ही किती आली, 2 आली. मला सांगा साईन थिटा किती झाला असेल इथे, तुम्ही म्हणणार सर 2/√7. हे झालं तुमचं आन्सर, 2/√7. अच्छा, 2/√7 किती असेल, तर हे होऊन जाईल अप्रॉक्सिमेट 0.7 समथिंग काहीतरी. सर तुम्ही कसं डायरेक्ट काढलं, बघा √7 हे कोणाच्या जवळपास येतं, तर हे अराउंड 3 येते ना, कारण की 2चा स्क्वेअर केला तर 4 होऊन जाईल. तर हे किती होऊन जाईल, लाईक अराउंडमध्ये 2/3 करावं लागेल तुम्हाला. ओके, एक अप्रॉक्सिमेशन. आता हे डायरेक्ट आन्सर काढणं पॉसिबल नाही, तर अप्रॉक्सिमेशन. ओके, त्याचं आन्सर काय आलं पाहिजे मग, सी 0.76. ओके, नवा क्वेश्चन चेक करूया. सो A.B इक्वल्स टू 0 आणि A क्रॉस B इक्वल्स टू 0, देन विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन इज नेसेसरी. कोणती कंडिशन नेसेसरी असली पाहिजे. बघा आता कंडिशन काय काय दिलं, तर कंडिशन आपल्याला दिलेल्या आहेत. पहिली कंडिशन बघा काय दिली, A इक्वल्स टू 1 आणि B इक्वल्स टू 0. ओके, एची व्हॅल्यू किती ठेवायची, 1 ठेवायची आणि बीची व्हॅल्यू काय ठेवायची, 0 ठेवायची. ही एक कंडिशन आहे. नेक्स्ट A 0 पाहिजे, B पण 0 पाहिजे. आता A क्रॉस B जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस काय कॉन्सेप्ट असते, नीट लक्ष द्या. सर हा A आहे आणि हा B आहे, असा A आणि B आहे. तर जेव्हा A आणि B, हा A आहे हा B आहे, यांचा A क्रॉस B काय होणार आहे, 0 होणार आहे आणि यांचा A.B ची व्हॅल्यू 0 होणार आहे. ही कॉन्सेप्ट बेसिक जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला लक्षात येईल, यामध्ये एकतर A 0 पाहिजे किंवा B 0 पाहिजे. तर याचा आपला बेसिक आन्सर काय आला पाहिजे, सी. काय सांगितलं मी, एकतर A 0 करा किंवा B 0 करा, दोन्हीपैकी कोणी एक जर 0 असेल तर ऑटोमॅटिक तुमचा आन्सर काय होईल, 0 होईल. ओके, एक 1 असेल तर मग ते एक कोणता तरी वेक्टर उरून जाईल त्यामध्ये. नेक्स्ट आपण बघूया, तर फायनल आन्सर सी होऊन जाईल. नाव, इफ द रेशिओ ऑफ डॉट प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर्स अँड क्रॉस प्रोडक्ट ऑफ द सेम 2 वेक्टर्स इज √3. डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्टचा रेशिओ घेतलाय, तर तुम्ही म्हणणार सर A वेक्टर डॉट B वेक्टर अपॉन A वेक्टर क्रॉस B वेक्टर, याचं उत्तर काय आलं पाहिजे, √3 आलं पाहिजे. दिस इज युअर कॉन्सेप्ट. हे लिहून दिलंय त्यांनी. मग तुम्हाला काय विचारलंय, अँगल विचारलंय. आता बघा A.B काय असणार आहे, तुम्ही म्हणणार सर मॉड ऑफ A मॉड ऑफ B कॉस थिटा, बरोबर आहे का. आणि A क्रॉस B काय असणार आहे, मॉड ऑफ A मॉड ऑफ B साइन थिटा. ओके, आणि हे √3. अच्छा, हे दोन्ही कटले, काय उरलं इथे, कॉस थिटा म्हणजे 1/tan थिटा उरलं का, 1/tan थिटा इक्वल्स टू √3. मग tan थिटा इक्वल्स टू काय होऊन जाईल, tan थिटा इक्वल्स टू होऊन जाईल 1/√3. तर मला बेसिक सांगा, थिटाची कोणती व्हॅल्यू, टॅनमध्ये थिटाची कोणती व्हॅल्यूचं उत्तर 1/√3 येतं. तर तुम्ही म्हणणार सर थिटा इक्वल्स टू 30 डिग्री. tan 30 किती असतो तुमचा, हे 30, tan 30 किती असतो 1/√3. तर आन्सर आलं पाहिजे 10चं A. ओके, 11 चेक करा आता. इफ डॉट प्रोडक्ट अँड क्रॉस प्रोडक्ट ऑफ A अँड B आर 0. A and B चा डॉट प्रोडक्ट अँड क्रॉस प्रोडक्ट 0. इट इम्प्लाइज दॅट वन ऑफ द वेक्टर A अँड B मस्ट बी नल वेक्टर. बरोबर आहे, जस्ट थोड्या वेळपूर्वीच पाहिलं आपण, जर डॉट प्रोडक्ट अँड क्रॉस प्रोडक्टचा आन्सर जर 0 आणायचा असेल तर त्यापैकी एक कोणीतरी 0 पाहिजे असतो. एक तर A 0 करा किंवा B 0 करा. ओके, यापैकी कोणतरी एक 0 असणार आहे. आणि नेक्स्ट त्यांनी सांगितलं काय, नेक्स्ट त्यांनी सांगितलं नल वेक्टर इज अ वेक्टर विथ 0 मॅग्निट्यूड. हा हे बरोबर आहे. नल वेक्टर कोणता असतो, हा एक वेक्टर असतो ज्याचा मॅग्निट्यूड कधी पण काय असतो, 0 असतो. पण
हे जे असर्शन आहे त्याचं रिझन आहे का हे? नाही. हे तर एक क्लिअर कट हे उत्तर बरोबर आहे, पण हे याचं उत्तर नाही आहे, हे एक्सप्लेनेशन नाही. जे एक्सप्लेनेशन मी मागे दिलं होतं ते एक्सप्लेनेशन नाही येत. मग याचा बेसिक आन्सर काय? असर्शन इज ट्रू, रिझन इज ट्रू, रिझन इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ असर्शन. नाही, करेक्ट एक्सप्लेनेशन नाही. असर्शन इज ट्रू, रिझन इज ट्रू, रिझन इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ असर्शन. तर बी आन्सर याचं राईट आलं पाहिजे. तर फायनल याचं उत्तर काय आलं पाहिजे? बी. का? कारण की जे रिझन तुम्हाला दिलेलं आहे ते बरोबर आहे, बट ते याचं ह्याचं जे उत्तर आहे त्याचं हे रिझन नाही आहे. याचं उत्तर जे ह्या स्टेटमेंटचं जे राईट आन्सर आहे ते हे रिझन नसणार आहे. सो दॅट्स वाय आन्सर काय आलं पाहिजे? बी आलं पाहिजे. आता वेक्टर दिला आहे एक, अँड हा एक वेक्टर दिला, आर परपेंडिक्युलर टू इच अदर. द पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ ए इज, एची पॉझिटिव्ह व्हॅल्यू विचारली. बघा मी सांगितलं जेव्हा जेव्हा वेक्टर परपेंडिक्युलर असतो तेव्हा तेव्हा तुम्ही काय करणार? त्यांचा डॉट प्रोडक्ट घेणार आणि त्या डॉट प्रोडक्टची व्हॅल्यू किती असणार? 0 असणार. तर मग आता तुम्ही सिंपल ए वेक्टर डॉट बी वेक्टर करा. तर ए वेक्टर किती? ए आय कॅप प्लस ए जे कॅप प्लस 3 के कॅप. ओके, डॉट ए आय कॅप मायनस 2 जे कॅप मायनस के कॅप. ओके, नाव आता जर नीट लक्ष दिलं तर हे किती होऊन जाईल? हे ए सोबत ए जर गेलं तर हे होऊन जाईल ए स्क्वेअर, परत हे ए सोबत -2 होऊन जाईल तर -2a आणि 3 सोबत -1 सो -3. ओके, आणि याचं उत्तर किती आलं पाहिजे? 0. बघा इथे एक क्वाड्रेटिक इक्वेशन क्रिएट झालं आणि क्वाड्रेटिक इक्वेशन आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. कसं सॉल्व करणार आपण याला? तर आपण म्हणणार सर -b प्लस ऑर मायनस √b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. बरोबर आहे का? यस. तर मग आता याला कसं सॉल्व करणार? आता इथं बी कोण आहे, ए कोण आहे, हे सगळं तुम्हाला बेसिक माहिती आहे असं मी अज्युम करतो. सो मायनस ऑफ -2 प्लस ऑर मायनस √ऑफ बीचा स्क्वेअर म्हणजे 4 मायनस 4b स्क्वेअर म्हणजे 4 एची व्हॅल्यू 1 आणि सीची व्हॅल्यू -3 अपॉन 2 इंटू एची व्हॅल्यू अगेन 1. ओके, नाव आता जर याला सॉल्व केलं ते बनलं +2 प्लस ऑर मायनस √4 प्लस 12 अपॉन 2. किती आलं हे आन्सर? 2 प्लस ऑर मायनस √16 अपॉन 2. मग आता √16 म्हणलं तर किती होऊन जाईल ते? √16 म्हणलं तर होऊन जाईल ते इक्वल्स टू 2 प्लस ऑर मायनस 4 अपॉन 2. मग आता जर 2 प्लस 4 अपॉन 2 आणि 2 मायनस 4 अपॉन 2 हे दोन व्हॅल्यू आले. सो 2 प्लस 4 6 अपॉन 2. ओके, आता ही तर निगेटिव्ह होईल ना व्हॅल्यू, ही व्हॅल्यू तर निगेटिव्ह होईल. आपल्याला फक्त पॉझिटिव्ह विचारली तर आन्सर किती आलं पाहिजे? 3. त्याचं आन्सर किती बनलं पाहिजे? सो 3 हे त्याचं आन्सर बनलं. नेक्स्ट बघा, आता आपल्याकडे ए वेक्टर, बी वेक्टर आणि सी वेक्टर दिले, आर म्युच्युअली परपेंडिक्युलर. हे तिन्ही वेक्टर कसे आहेत एकमेकांना? म्युच्युअली परपेंडिक्युलर. मग आता या ए डॉट बीचं जर आन्सर काढलं, डॉट प्रोडक्ट घेतला तर 0 यायला पाहिजे. त्याच्यावरून आपल्याला एक इक्वेशन भेटेल. म्हणजे आपल्याला आता सगळ्यांचेच रिलेशन घ्यायचे. हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जो तुम्ही लक्ष ठेवून तुमच्या बुकमध्ये स्टार करून ठेवा, की जो माहिती पाहिजे तुम्हाला. ओके, मग आता सगळ्यात पहिले मी करणार ए वेक्टर डॉट बी वेक्टर. ओके, ए वेक्टर किती तुमचं? ए आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप डॉट बी वेक्टर किती आहे? आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस के कॅप. ओके, यांचं डॉट प्रोडक्ट किती आलं पाहिजे? 0 आलं पाहिजे. कारण का 0 आलं पाहिजे? 0 का आला पाहिजे? तर तुम्ही म्हणणार सर हे दोघं एकमेकाला कसे आहेत? म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे, ए आणि बी. नॉट ओनली ए आणि बी, ए बी आणि सी आता स्क्रीनमधून मी बाहेर काढला असं. ओके, ते सगळे कसे एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर. ओके, नाव मग आता हे किती होऊन जाईल? ए प्लस बी प्लस 1. मग ए प्लस बी इक्वल्स टू किती आलं आहे? -1. हे झालं इक्वेशन 1. नेक्स्ट आपण आता काय करणार आहे? बी वेक्टर डॉट सी वेक्टर करणार आहे. बी वेक्टर डॉट सी वेक्टर. अच्छा, बी वेक्टर किती आहे? आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस के कॅप. आणि सी वेक्टर किती आहे? सी वेक्टर आहे आय कॅप प्लस जे कॅप प्लस सी के कॅप. तर ते येणार आहे आय कॅप प्लस जे कॅप प्लस सी के कॅप. चला आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. तर आय सोबत आय केलं डॉट वेक्टर तर 1 प्लस बी प्लस सी इक्वल्स टू 0. तर बी प्लस सी इक्वल्स टू किती आलं आहे? -1 आलं. तर ही एक कंडिशन आली. नेक्स्ट ए डॉट सी करून बघू बरं आता आपण इथे.
ए वेक्टर डॉट सी वेक्टर. अच्छा, ए वेक्टर किती आलेला आहे आपल्याला? ए वेक्टर आहे ए आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. तर लिहिणार आपण ए आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. अँड सी वेक्टर किती आहे? सी वेक्टर इथे लिहिलेलं आहे आपण आय कॅप प्लस जे कॅप प्लस सी के कॅप. नाव मग आता एला सॉल्व केलं किती होऊन जाईल सर? हे ए प्लस जेला 1 प्लस केला सी इक्वल्स टू 0 आणि ए प्लस सी इक्वल्स टू किती आलं? -1. आय होप सो तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात येत असेल. सो नाव आपल्याकडे 3 अननोन आहेत, एक इक्वेशन, दुसरं इक्वेशन आणि 3 इक्वेशन आहेत. 3 अननोन 3 इक्वेशन आहे. बस यांना आपल्याला सॉल्व करायचं आहे. ओके, अच्छा यांना कसं सॉल्व करणार आपण? बघा आता पहिलं इक्वेशन झालं बी प्लस सी इक्वल्स टू -1 आलं. नाव आता जर ह्या दोघांना मला सॉल्व करायचं ठरलं तर ए प्लस बी इक्वल्स टू -1 आणि बी प्लस सी इक्वल्स टू -1. अच्छा, याला जर मी मायनसने मल्टिप्लाय केलं, याला मायनसने मल्टिप्लाय केलं तर हे सुद्धा काय होईल? मायनस होईल आणि मायनस मायनस काय होईल? प्लस होईल. आणि फायनली आन्सर आपलं काय बनेल? फायनली आपला आन्सर काय बनेल? तू म्हणणार सर हे प्लस बी आणि मायनस बी काय होईल? कॅन्सल होईल. मग ए मायनस सी आलं ना, ए मायनस सी इक्वल्स टू 0 झालं. बरोबर आहे नाही? बरोबर आहे. हे लक्षात आलं का? ए मायनस सी इक्वल्स टू 0 म्हणजेच ए इक्वल्स टू काय आलं? सी आलं सर. बरोबर आहे. ए इक्वल्स टू जर आपलं सी आलं असेल तर मग आता हे 2 इक्वेशन घ्या. ओके, हे 2 इक्वेशन घेऊया आपण. तर मग आपलं इथे इक्वेशन आलं होतं ए मायनस सी इक्वल्स टू 0 आणि ए प्लस सी इक्वल्स टू -1. ओके, आता यांना जर ॲड केलं आपण तर प्लस सी मायनस सी कॅन्सल, 2a इक्वल्स टू -1 आलं आणि ए इक्वल्स टू किती आलं? -1 डिवायडेड बाय. हे आपल्याला आन्सर. मग आता ए भेटलं तर लाईक दॅट आपल्याला बीचं पण आन्सर येऊन जाईल -1/2 आणि सीचं पण आन्सर आलेलं असेल -1/2. हे तुम्ही करून बघू शकता आता. का? कारण की एक व्हॅल्यू आलेली आहे ना तुम्हाला. मग एक व्हॅल्यू तुम्ही इथं कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा, तुम्हाला परत ते आन्सर येईल. तर फायनल आन्सर आला पाहिजे बी. ओके, नेक्स्ट. In a triangle ABC, the sides AB, AC are represented by the vector 3i cap plus j cap and I cap plus j cap plus k cap respectively. Calculate the angle BC. तर हा B वाला अँगल काढायचा. बघा आता मी हा क्वेश्चन सॉल्व्ह करतो. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ज्याच्यावर तुम्ही स्टार मार्क करून ठेवणं गरजेचं आहे, जो की तुम्हाला लक्षात आला पाहिजे. मी आता इथे एक ट्रायंगल घेतला. ओके, तर मी इकडे करतो याला सॉल्व्ह. तर हा ट्रायंगल घेतला आपण ए बी. ओके, हा ट्रायंगल घेतला ए बी सी. नाव आता त्यांनी काय सांगितलं? ए बी वेक्टर ए बी अँड ए सी. ए बी आणि ए सी साईड किती आहेत? ही ए बी साईड आहे आणि ही तुमची ए सी साईड असं दिलेलं आहे त्यांनी. तर मग ही ए बी म्हणजे किती दिलं आहे? 3i कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप ही साईड दिली तुमची ही. आणि ए सी किती दिली? आय कॅप प्लस 2j कॅप प्लस के कॅप. तर तुम्ही लिहिणार आय कॅप प्लस 2j कॅप प्लस के कॅप. ही कोणाची साईड आहे? ही ए सी आहे. ओके, हा अँगल जर काढायचा असला असता, तर आपण डायरेक्ट काय केलं असतं? डॉट प्रोडक्ट घेतला असता. कोणता? हा अँगल जर आपल्याला काढायचा असला असता. पण आपल्याला हा अँगल विचारला का? नाही सर, आपल्याला हा अँगल विचारला. तर या अँगलला मी थीटा डॅश म्हणतो. हा अँगल विचारला आहे आपल्याला. अच्छा, हा अँगल कसा काढायचा मग आता? मग अशा वेळेस जर तुम्ही ट्रायंगलची प्रॉपर्टी लावली सिंपल, तुम्ही काय म्हणणार? बघा आता इकडे सगळ्यांना लक्ष द्या. तुम्ही म्हणणार सर हा ए बी आहे, हा ए सी आहे आणि हा बी सी आहे आणि हा ए सी आहे. तर ट्रायंगल प्रॉपर्टीनुसार ए बी प्लस बी सी इक्वल्स टू ए सी लिहिणार का आपण? ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन. ओके, मग आता त्या प्रॉपर्टीनुसार मी इथे लिहिल ए बी प्लस बी सी इक्वल्स टू ए सी. आय होप सो तुम्हाला सगळ्यांना ही कॉन्सेप्ट समजली असेल. लक्षात येते एक सगळ्यांना? हे बघून घ्या की ही ए बी आहे, ही बी सी आहे आणि ही क्लोजिंग साईड तुमची ए सी आहे. तर ट्रायंगल लॉनुसार ए बी प्लस बी सी इक्वल्स टू ए सी असेल. ओके, क्लासमध्ये पण आपण घेत असतो याला. नाव आपल्याला बी सी काढायचं आहे. तर बी सी काढायचं म्हणलं तर आपलं काय होईल? ए सी मायनस ए बी होऊन जाईल. ओके, ए सी मायनस ए बी. तर मग ए सी किती आहे तुमचं? तर म्हणणार सर ए सी आहे आय कॅप प्लस 2j कॅप प्लस के कॅप. कुठून आलं ए सी? तर तुम्ही म्हणणार सर बघा हे ए सी जे आहे ती ही साईड आहे ना, आणि ए बी कोणती आहे? सर ए बी ही साईड आहे. ओके, नाव मायनस
ए बी किती आलेलं आहे तुमचं 3i प्लस जे कॅप, मला चेक करू द्या, प्लस के कॅप. ओके, दॅट्स इट. याला सॉल्व करायचं आपलं. याला सॉल्व केलं किती होऊन जाईल, i -3 किती होऊन जाईल -2i कॅप 2 -1 तर विच इज प्लस जे कॅप आणि के कॅप मायनस के कॅप तर ते 0 होऊन जाईल. तर बी सीची व्हॅल्यू किती आली, ही आलेली. नाव आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. आता जो बी सी आहे आपला तो हा असा आहे इकडे आणि हा ए बी इकडे आहे, बरोबर आहे का. मी आता या वेक्टरला पॅरलली मूव्ह करू शकतो ना ए बी, आणि हा तुमचा बी सी आहे. हा बी सी आहे आपला. ओके, हा बी सी आहे. नाव इथे नीट लक्ष द्या. तर आपल्याला हा इकडचा अँगल विचारला आहे, इकडचा आपल्याला हा अँगल नाही विचारला. ओके, हा अँगल नाही विचारला. आता एक तर आपण 180 मायनस करू, किंवा अजून एक गोष्ट, जर ह्या वेक्टरला जर मी प्रॉपर अरेंज केलं तर प्रॉपर अरेंजमेंट कशी करेल मी, तर सर हा मी टेल टू टेल यांना जॉईन केलं, हा ए बी आहे अनलाईक हा तुमचा बी सी आहे. ओके ना, मी ह्या वेक्टरला पॅरलली मूव्ह करू शकतो ना, ह्या वेक्टरला असं पॅरलली मूव्ह केलं जाऊ शकतं, तर हा सी असेल. पण बेसिक प्रॉब्लेम काय आता इथं प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला हा वाला अँगल लागतोय, हा वाला. आता इथं जर आपण अँगल काढायला गेलं तर आपला हा वाला अँगल येऊन हा थीटा डॅश काढायचा आपला. मग मी काय करायला आयडिया बघा, नीट लक्ष द्या. मी याला थोडंसं असं इकडे घेऊन गेलो होतो, निगेटिव्हमध्ये घेऊन गेलो याला, तर बरोबर हा जो अँगल असेल त्याच्या बाजूचा हा अँगल आलेला असेल थीटा डॅश. आणि आता मला सॉल्व करता येईल याला, बरोबर आहे का. तर मग आता याला सॉल्व कसं करणार मी, तर मी पहिले बी सीला निगेटिव्ह करणार. तर निगेटिव्ह केलं किती झालं आहे 2i कॅप मायनस जे कॅप. ओके, आणि आता मी डॉट प्रोडक्ट घेईल. आता मी काय करेल, हा थीटा डॅश काढायचा ना, तर माझ्याकडे काय आलेलं आहे, हा आपला ए बी आहे आणि हा बी सी आहे. ही ब्ल्यू लाईन कोणती, ही तुमची बी सी लाईन. ओके, नाव मग आता जर आपण डॉट प्रोडक्ट घेतला यांचा, जो की ए बी डॉट बी सी इक्वल्स टू मॉड ऑफ ए बी मॉड ऑफ बी सी कॉस थीटा डॅश, जो की आपल्याला काढायचा आहे. अच्छा, ए बी किती आलेलं आहे आपलं, ए बी किती आहे आपलं, तर ए बी आपल्याला दिलेलं आहे, ही व्हॅल्यू आपली कशाची ए बीची, आणि बी सीची व्हॅल्यू किती आपली ही आहे. ओके, ही नाही घ्यायची बरं का, ही नाही घ्यायची. अच्छा, ही का नाही घ्यायची, कारण की हा अँगल भेटतो त्याच्यात आपल्याला हा अँगल विचारला आहे. ओके, नाव मग आता किती येईल, ए बी किती आलं आपलं 3i कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप डॉट 2i कॅप मायनस जे कॅप इक्वल्स टू मॉड ऑफ ए किती होऊन जाईल 3 त्रिक 9 10 11, सो अंडररूट 11 येऊन जाईल, अँड याचा अंडररूट 2 इंटू कॉस थीटा. अच्छा, मॉड ऑफ ए याचं काढता येईल ना तुम्हाला, त्याचं मॉड ऑफ ए किती होऊन जाईल, तर 3 त्रिक 9 1 प्लस 1 विच इज अंडररूट 11. याचं मॉड किती होऊन जाईल, तुम्ही म्हणणार सर याचं मॉड येऊन जाईल 4 प्लस 1 विच इज अंडररूट 5. ओके, त्याच व्हॅल्यू मी इथे लिहिलेत. ओके, हे काय झालं, याचे मॉड झाले. ओके, मॉड ऑफ ए बी आणि मॉड ऑफ बी सीच्या ह्या व्हॅल्यू झाल्या. ओके, नाव आता नीट लक्ष द्यायचं आहे. तर यांचा जर डॉट प्रोडक्ट घेतला 3 2 जा 6 मायनस 1 इक्वल्स टू अंडररूट 11 इंटू अंडररूट 5 कॉस थीटा. सो 5 अपॉन किती आलं हे 5 अपॉन अंडररूट 11 इंटू अंडररूट 5 इक्वल्स टू कॉस थीटा. मग कॉस थीटा इक्वल्स टू किती होऊन जाईल, अच्छा वरच्याला मी अंडररूट 5 इंटू अंडररूट 5 लिहू शकतो का, हो. तर हे किती झालं अंडररूट 11 आणि हे झालं अंडररूट 5 इक्वल्स टू कॉस थीटा. एक 5 गेलं, तर फायनली काय आन्सर आलं बघा बरं, कॉस थीटा इक्वल्स टू अंडररूट 5 अपॉन अंडररूट 11. ओके, हा स्टार मार्क करून ठेवा क्वेश्चन, हा क्वेश्चन मोस्टली चुकू शकतो. ओके, नाव तर आन्सर काय आलं पाहिजे याचं, कुठे गेला क्वेश्चन, अंडररूट 5 अपॉन 11 हे आन्सर आलं पाहिजे. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण.
टू पार्टिकल्स, इथे थोडंसं कन्फ्युजन आहे. हे 3.6 मीटर पर सेकंद आहे. ओके, नॉट हे 3.8 नाही आहे. हे किती आहे? 3.6. ओके, त्याच्यामध्ये क्वेश्चन चुकतो. आता इथे आपल्याला काय करायचं आहे? टू पार्टिकल्स, बघा आता इथे 2 मिनिटाचं काम आहे आपल्यासाठी फक्त. आता टू पार्टिकल्स ए अँड बी आर मूव्हिंग ॲज शोन इन द फिगर. देअर टोटल अँग्युलर मोमेंटम अबाउट द पॉईंट ओ इज. ह्या ओ पॉईंटच्या अबाउट अँग्युलर मोमेंटम काढायचं. तर बघा हा ओ पॉईंट आहे आणि ही गाडी, हा पार्टिकल इकडे चाललेला आहे आणि हे त्याचं रेडियस आहे, बरोबर आहे का? तर इथं एम व्ही इंटू आर केलं आणि याचं जर डॉट प्रोडक्ट लावला, क्रॉस प्रोडक्ट लावला, तर याचं पहिल्याचं जे अँग्युलर मोमेंटम, समजा याला मी ए म्हणलं, तर इथं ओरिजिन आहे आणि पार्टिकल इकडे चालला आहे, तर याला तुम्ही असं करणार, तर ते जे थंब जर तुम्ही लावला तर ते आन्सर काय होऊन जाईल? क्रॉस. आणि याला जर चेक केलं तर हा वरती चाललेला आहे आणि इथं रेडियस आहे त्याची, हे वरती चाललं, तर हा असा प्रकारे हे येतात आहे. तर याचं अँग्युलर मोमेंटम डॉट येऊन जाईल. अँग्युलर मोमेंटम अजून तुम्हाला झालं नाही क्लासमध्ये, किंवा आपण जेव्हा पुढचे लेक्चर होतील तेव्हा तुम्हाला ते मी समजून सांगेन. ओके, नाव आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. आपण सगळ्यात पहिले फाइंड आउट करणार एल ए. एल एचा फॉर्म्युला काय? एम व्ही आर. ओके, एम किती आहे? 6.5. व्ही किती आहे? 2.2. आर किती आहे? 1.5. ओके, याला जेव्हा तुम्ही सॉल्व करता तर ते आन्सर आलं पाहिजे समथिंग 24 पॉईंट समथिंग. किती येतं ते आन्सर? नाही, 21 पॉईंट. आन्सर इज 21.42. 21.42. नाव द प्रॉब्लेम इज डायरेक्शन काय घ्यायची. बघा, डायरेक्शन काय घ्यायची तर मी अजूनही क्लिअर सांगतो. डायरेक्शनचाच मेन इश्यू राहणार आहे. हा इकडे रोटेट होतोय का? कारण की हा जो पार्टिकल इकडे चाललेला आहे, हा इकडे रोटेट होतोय. जर हा इकडे रोटेट होतोय तर तुम्ही राईट हँड थंब रूल लावा. ह्या तुमच्या राईट फिंगरला, 4 फिंगर्सला कर्ल करा इन द ह्या डायरेक्शनमध्ये. तुमचा थंब कोणीकडे जाईल? आत जाईल. ओके, थंब तुमचा कुठे जाईल? तुमचा थंब आत जाईल. आत गेला म्हणल्यावर मग ते काय आन्सर होऊन जाईल? तर ते आन्सर तुमचं क्रॉस झालेलं असेल. तर इथं आन्सर काय होऊन जाईल? तुमचं इथं आन्सर क्रॉस आलेलं असेल. आणि एल बी किती असेल? एल बी असेल एम व्ही आर. एम किती आहे? 3.1. व्ही किती आहे? 3.6. आणि आर किती आहे? 2.8. तर याचं जर सॉल्व केलं तुम्ही तर हे आन्सर आलं पाहिजे तुमचं समथिंग काहीतरी, एकदा मी करून पाहतो याला. 3.1 इंटू 3.6 इंटू 2.8. ओके, ते यायला पाहिजे 31.248. अशा पण याची डायरेक्शन काय आली पाहिजे. बघा, मेन इश्यू त्याचा डायरेक्शनचा आहे. हा असा होतोय, तुम्ही राईट हँडला थंब करा, राईट हँड थंब रूल लावा ह्या डायरेक्शनसाठी, तुम्हाला आन्सर येऊन जाईल डॉट. डॉट म्हणजे स्क्रीनच्या बाहेर. आणि पहिलं जे आन्सर होतं ते काय होतं? क्रॉस. ते म्हणतं स्क्रीनच्या आत. ओके, तर मग आता इथे आन्सर काय होऊन जाईल? तुम्ही म्हणणार इथे डॉट. तर एक वेक्टर स्क्रीनच्या आत येतोय, एक वेक्टर स्क्रीनच्या बाहेर येतोय. मग तुम्ही एल नेट जर काढायचं ठरवलं तर ते होऊन जाईल सर एल बी मायनस एल ए. अच्छा सर, एल बी मायनस एल एच का केलं? एल ए मायनस एल बी का? ही व्हॅल्यू मोठी दिसते ना, ही व्हॅल्यू छोटी दिसते. तर मग हे किती येणार? 31.248 मायनस 21.42. तर जर तुम्ही याला सॉल्व केलं तर अराउंड तुमचा आन्सर येऊन जाईल ए 9.8 समथिंग काही. ओके, नेक्स्ट. 3 वेक्टर्स सॅटिस्फाय द रिलेशन. बघा, आता हा क्वेश्चन आपण करूया. 3 वेक्टर्स सॅटिस्फाय द रिलेशन ए डॉट बी अँड ए डॉट सी इक्वल्स टू 0. देन ए इज पॅरलल टू. बघा, 2 वेक्टरचा डॉट प्रोडक्टचं उत्तर 0 कधी असतं? जेव्हा ते दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. ए डॉट सीचं पण उत्तर काय असतं? 0 कधी असतं? जेव्हा ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. नाव आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. मग जर तुम्ही विचार केला की जर आता मी याला ड्रॉ करून दाखवलं तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. तर हा ए आहे, हा बी आहे, हा ए, हा बी आणि हा तुमचा सी आहे. ओके, सी जो आहे तो स्क्रीनमधून बाहेर येत आहे. ओके, तुम्हाला दाखवता येणार नाही. तर हा ए, हा बी, ओके, हा ए, हा बी आणि हा तुमचा सी. आता हे सगळे एकमेकाला काय? परपेंडिक्युलर. मग ए डॉट बीचं उत्तर काय येणार आहे? 0. आणि बी डॉट सीचं पण उत्तर काय येणार आहे? 0. मग आता नीट जर लक्ष दिलं तुम्ही तर हा ए घेतला मी, हा बी घेतला आणि हा स्क्रीनचा बाहेर येणारा जो सी पकडला, लाईक हा ए, हा बी आणि सी. तर मला सांगा, बी कडून सी कडे गेले तुम्ही, बी क्रॉस सी जर केलं, राईट हँडला कल करा, तर तुम्हाला काय होऊन जाईल? मी याला काय करतो, याला असं ड्रॉज करून दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. ए
बी आणि सी कुठे आहे, सी स्क्रीनच्या बाहेर आहे, सी कुठे आहे, स्क्रीनच्या बाहेर आहे. मग आता मला सांगा, जर तुम्ही बी क्रॉस सी केलं, बी क्रॉस सी, असं समजा की हे आय कॅप आहे, हे जे कॅप आहे आणि हे के कॅप आहे, बरोबर आहे का. मग मला सांगा जे क्रॉस के केलं तर उत्तर काय येतं. सर जे क्रॉस केचं उत्तर आय येतं. म्हणजेच तुम्ही बी क्रॉस सी जर केलं तर ते पॅरलल टू कुणाकडे गेलं, आयला गेलं सर. तर मग आन्सर काय आलं पाहिजे, ए यायला पाहिजे. नेक्स्ट, द कॉम्पोनंट ऑफ अ वेक्टर आर अलॉंग एक्स ॲक्सिस विल हॅव अ मॅक्झिमम व्हॅल्यू. बघा आता जर सपोज एक वेक्टर घेतला मी, तो जर मी असा घेतला इथे कुठेतरी, आणि जर त्याचा मी काही कॉम्पोनंट घेतला थीटा, तर हा ए वेक्टर आहे, तर हे काय होऊन जाईल, ए कॉस थीटा, बरोबर का. पण ए कॉस थीटाची व्हॅल्यू मॅक्झिमम कधी असेल, ए कॉस थीटाची व्हॅल्यू जेव्हा मॅक्झिमम असेल जेव्हा तो खुद कॉम्पोनंटच ए वेक्टर तिकडंच असेल, त्याशिवाय होईल का, नाही होणार. तर मग हे आन्सर काय आलं पाहिजे, ए. 17चा आन्सर काय आलं पाहिजे आपलं, ए. तर अशाच प्रकारे आपले सगळे क्वेश्चन इथे सॉल्व्ह होतात. 16चा आन्सर पण आपलं काय आलं पाहिजे, ए. आय होप सो तुम्हाला सगळे कॉन्सेप्ट समजले असतील. थँक्यू.